येरवाळी चाललीस? हे येरवाळी झालं होय. ती बोलायची थांबली. थांबली म्हणण्यापेक्षा क्षणभर अडखळली. मला नेमकं काय म्हणून संबोधावं असा तिला संभ्रम निर्माण झाला असावा. मला दादा म्हणून संबोधायचं तर खासच तिच्या मनात नसावं. कारण मुग्ध गुलाब कलिकेवर मौक्तिकाची उधळण दहिवराच्या रूपाने झाली असावी. त्या सुकोमल कलिकेला सकाळच्या कोवळ्या किरणांनी अलगद स्पर्श करावा, अशा वेळी त्या कळीने उत्स्फूर्तपणे उमलण्यासाठी डोलावे, इतके नाजूक तरल भावविश्व तिच्या गोऱ्या गोबऱ्या गुलाबी गालावर उमटले होते. त्या मृगनयनेच्या पापण्या पावसाळी ढगासारख्या तिच्या पदांगुष्ट्यांकडे झुकल्या होत्या. हे केवळ पावक्षणाच्या अवलोकनाने मी जाणले. मला काका किंवा मामासाहेब म्हणणेही तिला मान्य नसावे आणि ते तिला व मलाही शोभून दिसले नसते, कारण ती फार तर माझ्यापेक्षा 2 ते 3 वर्षांनीच लहान असावी असे वाटत होते. क्षणार्धात तिच्या स्त्रीसुलभ चलाक बुद्धीने बिनतोड तोडगा काढला. एका अर्थाने भाऊ या नात्याने वापरला तरी चालतो आणि दिराच्या नात्यानेही वापरतात, असा शब्दप्रयोग योजून तिने खंडित झालेली शृंखला जोडून बोलण्यास पुढे सुरुवात केली. केवळ अर्धक्षण थांबून ती बोलू लागली. आव अण्णासाब, दिवस डोसकीवरनं घसारतीला लागलाय नव. भर उन्हाची वेळ. गावापासून आमच्या नदीकडे या नावाच्या शेताकडे जायच्या पानंदीतील वाटेवर बेलटिक्कीच्या घसरणीला चिंचेच्या झाडाखाली गर्द सावलीत आम्ही एकमेकांच्या समोरासमोर उभे होतो. ती समोर आल्यापासून या काही क्षणभरांच्या कालावधीत एक मंदसा पण आगळा हवा हवासा वाटणारा गंध दरवळत होता. मी संभ्रमित झालो होतो आणि तिला नकळत दोन्ही बाजूंच्या झाडावेलींच्या कुंपणावरून माझी नजर भिरभिरून समोरच्या तरुणीवर स्थिरावली. नजरेच्या भिरभिरण्याचा उद्देश असा होता, कुंपणात एखादी रानवेल फुलून तिचा सुगंध पसरलाय की काय हे मला पाहायचं होतं. पण या संभ्रमात गुंतून चालणार नव्हतं. समोरचं देखणं सौंदर्य मन भरून पाहायचं तर बोलणं वाढवणं भाग होतं. मी हसून म्हणालो, तसं नवं, खरं उशीर का केलास म्हणावं तर तू म्हणणार, मला जाच करणारं तुम्ही कोण? दीर का काय तुम्ही? असं तू म्हणणार आणि मनातून रागवणार, रुसणार. त्यापेक्षा उशीर झाला हे समजत असून सुद्धा येरवाळी चाललीस असं म्हटलं की तेवढंच बरं वाटतंय समोरच्या माणसाला. भर उन्हात वाऱ्याची झुळूक अंगाला चाटून गेल्यासारखी. बरंच हैसा की, मन कवडा मन हवं तर. पण तू तुझं नाव काय म्हणालीस? ती लाजली, अगदी मनापासून लाजली. एखाद्या लाजरीच्या चिमुकल्या रोपाला खट्याळ फुलपाखरांचा ओझरता धक्का लागावा आणि त्या रोपानं अंगभर शहारून मोहरून आपली इवलीसी पाने मिटून घ्यावीत, तशी तिच्या मनाची अवस्था झाली. अधिकच लाजून ती म्हणाली, माझं पाळण्यातलं नाव गुलाबी. खरं मला सगळीजण लालीच म्हणतात. खळखळून नव्हे पण स्मित हास्य हसत मी म्हणालो, तुला दोन्हीही नावं ठेवणारी माणसं खेडवळ वाटत असली तरी त्यांच्या हृदयात कविवास करत असावा. मग तिने म्हणजे या अर्थी भुवया उंचावल्या आणि ती म्हणाली, आता ग बया, तुमचं बोलणं कळत नाही मला. कळायचं काय त्यात? हे बघ, तू जन्मताच गुलाब पाकळीसारखी दिसत असावीस म्हणून तुझ्या आई वडिलांनी आत्या मावशांनी अगर शेजार पाजारच्या आयाबायांपैकी कोणीतरी कविमनाच्या बाईने तुझे गुलाबी हे नाव ठेवले असावे आणि त्यावेळी ते सर्वमान्य झाले असेल. ते झालं खरं. मग मला लाली का म्हणत असतील? तू थोडी मोठी खेळकर झाल्यावर, कुठून तरी उन्हातून खेळत आल्यावर तुझे गोबरे गुलाबी गाल कोकम पिल्यासारखे लाली लाल झाले असावेत. त्यावेळी कोणीतरी तुला लाली म्हणाले असेल. तेच रूढ झालं. बरं ते जाऊ दे. तुझं गाव कोणतं? आव्हानं शिवणं. तुम्हाला ठावं नाही होय? तुमच्या मामाच्या गावची बेकनाळची नवं कामी. तुम्ही तुमच्या मामाच्या घराला जाता तवा त्या गल्लीत मधीच घर आहे की आमचं. आत्याबाई म्हणजे तुमच्या आई. तिकडं आल्या की आमच्या आईला भेटायला येत्यात. मैत्रिणी आहेत त्या दोघी. आत्याबाई कधी बोलल्या नाहीत होय तुम्हाला? आमचं गरिबाचं कसलं कौतिक म्हणा.
तुम्हाला सुद्धा काही केळा लाल फटफटीवरनं जाता येतान बघितलंय मीनं. होय काय? असल, पर मी कधी तुला बघितल्याचं आठवत नाही. बघितले असशीला. खरं बघणाऱ्याच्या डोळ्यात भरावं असं रूप कुठं दिलंय देवान मला? म्हणजे मग मी काय भूताबरोबर बोलतोय की काय मगापासनं? आज काय करायला चाललीस तू? आमच्या आत्तीच्या शेतात. नदीकडं आसकाटे यायचं आहे. आणि कोण नाही का सोबतीला? असं ना तर. आत्या येरवाळीच गेली या शेळीला घेऊन. उन्हाचं धाप लागती या तिला. चालायला होईत नाही. मला म्हणाली घरातली भांडी कुंडी आवरून ये. मामा मामी कुठे गेल्यात? त्यांनी गेल्या डोंगराकडं. तुम्ही काय केल्यासा? मी फाटं जाऊन मोटार चालू केली. उसाला पाणी पाजलं. आता हिरीतलं पाणी सपलंय. तवा घरला जाऊन परत येणार नदीकडं. सांज करून हिरीत साठल तेवढं पाणी उसाला पाजायचं हाय. जणू नंतर आपण एकमेकांना कोठे भेटायचे किंवा भेटता येईल याचा न कळत एकमेकांना संकेत देऊन आम्ही जागा सोडली. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आम्ही चालत होतो. शिडात वारा भरावा अशा एका अनामिक आनंदाने माझे मन भरून गेले होते. नजर पुन्हा पुन्हा मागे वळत होती. मदन बामनाच्या पत्र्याच्या शेडपासून ती वळली. दिसेनाशी झाली. मी समोरच्या बेलटिक्कीचा चढ चढून गावात आलो. घरी आलो. आई सोप्यात तांदूळ नीट करत बसली होती. म्हणाली, एवढा उशीर का केलास र? होय, हिरीतलं पाणी सपाय नको? तुला वाटत कुणी भेटलं काय? म्हणजे वाटत साप दिसावा किंवा भूत भेटावं असा कासबारलेला चेहरा दिसतोय की काय माझा? तसं नव्ह र. फुलाच्या ताटण्यावरनं चालत यावास असा हरकालाईस म्हणून म्हणतोय. तुझं एक काय तरीच असते आई. चल वाढ चल. चल चल, भुक्यावला असशील. जरा लवकर यायचं नाही काय? आईनं पाठ मांडून जेवायला वाढली. अर्ध अधिक जेवण संपत आलं. अण्णा बाहेरून आली. तशी आई म्हणाली, ऐकल्यासा काय? लेकाचं लगीन आता लवकर करायचं बघा. मी सून बघून ठेवली या. होय का? ती आणि कोणची? मगाशी आली होती ती. माझ्या माहेरची लाली. लालीचं नाव ऐकून मला पाणी पिता पिता ठसका लागल्यागत झालं. आई म्हणत होती, लई चांगली हाय पोरगी. कामाला तरी वागीन हाय. बोलती कशी चुरू चुरू बघितल्यासा नव? होय, तुझं मायार म्हणजे सोन्याची खानच ग. आता तुझ्यावरनं लक्षात आलंच की ते माझ्या. पर एक सांगून ठेवतो, मला त्या गावात पुन्हा पाहुणं करायचं नाहीत. त्या पोरीला शाळेचा गंध नाही. आणि ही निघाली सून करून आणायला. आव मी कुठं शाळा शिकलोय? खरं वर्षाला 10,000चं माळवं ऐकतोय का नाही? 4 आण्याचा गैमेळ होऊ देत नाही. आणि तुम्ही मात्र एकदम 4 गिरायकं आली की काचबार त्याचा लगेच. फुरं तुझं अडाणी शानपण. मी म्हणून खपवून घेतलं. त्यांच्या घरात म्हणजे खोपटातच म्हण. 4 पाहुणं गेलं तर तिने बसायचं कुठं? आहो मी सुद्धा तुमच्या संग लगीन होऊन आलो तेव्हा आमच्या अण्णांचा संसार खोपटातच होता. आता माझ्या भावानी 3 जागी 3 बंगलं बांधलंच का नाही? तुझं भाऊ शिकलं, हुशार होतं म्हणून पुढं गेलं. हिला आईशिवाय कोण हाय? शिवारात शात नाही आणि गावात घर नाही. अशानं हायसा. शात नाही का होईल? आमच्या घोडमेरीकडं त्यांचं 2 एकर शात आहे की. ते आता हिच्याच मालकीचं. काय करायचं ते माळरान? त्यात काय पानमळा होतोय? काय ऊस उभा राहतोय? त्यांची जिनगाणी घेऊन आम्हाला काय करायचं हाय? पर पोरगी चांगली रत्नासारखी हाय का नाही? हे बघ, तुझा जमाना मागं पडलाय आता. मला सून कमीत कमी 10वी पास झालेली पाहिजे हाय. पाहुणं सुद्धा बक्कळ इस्टेट, बंगला, दारात गाड्या असणारा. आमच्या तोलामोलाचा असावत. गाड्या? काय करायच्या गाड्या? दारात माप गाड्या असत्यात. खरं पेट्रोल परवडना म्हणून सणावाराला बाहेर काढत्यात. त्या पक्षी बैलगाडीच बरी म्हणा.
ते काय बी असू दे, हे गाणं जमायचं नाही, सांगून ठेवतो तुला. तो संवाद ऐकून मला काय करावे हेच कळत नव्हते. आईच्या चरणावर साष्टांग दंडवत घालावा असे वाटत होते, तर अण्णांना काय सांगावे, त्यांची समजूत कशी काढावी हेच कळत नव्हते. लाली आईला भेटून नुकतीच आमच्या शेताच्या वाटेकडनं गेली होती. तिच्या समोर आईनं माझी भलती स्तुती केल्यानं आणि आम्ही दोघंही मुंडावळ्या बांधून घेण्याच्या रिंगणात सुयोग्य उपवर असल्याने, आईने काही न कळत संकेत व्यक्त केल्याने लाली मनोराज्याच्या फुलपंखावर स्वार होऊन सुख स्वप्नांच्या हवेत तरंगत शेताकडे जाता जाताच मला वाटेत भेटली होती. मनोराज्यात दंग असल्याने मन मोकळे बोलली होती. या तिच्या भावविश्वाला तडा जाऊ नये असे मला पण मनापासून वाटत होते. किंबहुना ती मला वाटेत भेटली असणार, पाहताक्षणीच मनात भरली असणार असे गृहीत धरूनच आईने मी जेवताना माझ्या लग्नाचा विषय ऐरणीवर आणला असावा. माझ्या केवळ उल्हासित आगमनावरून आईने हे जाणले होते. माझी आई निरक्षर असेल, पण अडाणी नाही, चतुर चाणाक्ष धोरणे आहे. अण्णांच्या मताचा ओघ कसा वळवता येईल याचाच विचार मी करत होतो. आई, मी शेताकडे जातो. अरे, अशा उन्हाच्या रणात जाऊन काय करतोस? हिरीतलं पाणी तरी सपून आलास नव. तासभर झोप आणि जा मन शेळोप्याचं. नाही आई, काम काय नसलं तरी जायला पाहिजे. बघितलीस नव, खोपी शेजारची 4 कलमी आंब्याची झाडं कशी घसाळ्याच्या घसाळ्या लागून ढापं वाकून लागल्यात ते. उन्हाचं बामणाची पोरं हिरीला आंघोळीला येत्यात, हिरीत उडद्या घालत्यात आणि कोण नाहीसं बघून झाडाला झोंबत्यात. ओळखलंस गा सोनार दादा, तू कुणाला भुललास आणि कशासाठी चाललास हे ठावं आहे मला. अशा अर्थाचे मिश्किल हास्य आईच्या चेहऱ्यावर दिसत होते. ती म्हणाली, जा बाबा. होय, खरं आंब केवढं मोठं झाल्यात र. झाल्यात की लांडोरीच्या अंड्या एवढं. बरं बरं, पायाकडं बघीत जा. म्हणजे काय गा आई, मी काय आबाळाकडे बघत चालतोय होय? अरे तसं नव्ह, उन्हाचं साप किरडू धूळ चाटाय पडल्याला असतंय म्हणून म्हणतो. हं, असे म्हणून मी बाहेर पडलो. पायाखालची वाट कात्रीत चाललो. एक नकार घंटा तर एक होकार घंटा डोकीत घनघनत होती. लालीची छबी डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी होती. तिच्याशी मनोमन भावी आयुष्यातील संवाद बोलत त्या तालावर मी झपाझप चालत होतो. काय हो, उन्हाचंच गडबडीनं? सदुमामा लोकरे आपल्या खोपीतून म्हणाला. मी नाईलाजानं वेग आवरत म्हणालो. होय, जरा आंब्यावर नजर ठेवायला लागती या. आंबा आता पाडाला आला असतील की. नाही, खरं कोयीसनी पार धरलाय म्हणणास. हं, मग आंबा कोणाला रापू देऊ नकोसा बघा. सदुमामा कुचकं हसला. माझं मन चरकलं. वाटलं, आईला मगाशी मी आणि लाली बोलत उभा राहिलेलं हिनं बघितलं की काय. मी निसंग मनानं काही न बोलता पुढं सटकलो. आमच्या खोपीपासून बऱ्याच अंतरावर लालीच्या आत्याचं शेत होतं. थोडंसंच, अर्ध्या एकराची पट्टी. त्यांची माणसं चुकून कधीतरी वर्षातून 3-4 वेळा या शेताकडे येत असत. त्यामुळं त्यांची आणि आमची तितकीशी घष्ट नव्हती. एक मन म्हणत होतं, आजची संधी वाया घालवता कामा नये, नाहीतर पुन्हा लालीची भेट होणे मुश्किल आहे. तोच दुसरं मन म्हणालं, इतका उतावळीपणा बरा नव्ह. काय संबंध तुझा आणि तिचा? काय निमित्त करून जाणार आहेस परक्याच्या शेतात? असं बेवारशासारखं फिरणं तुझ्या घराण्याला आणि तुला शोभण्यासारखं आहे का? काय करावं काहीच कळत नव्हतं. निमित्ताचं काय? मोहळ शोधायला कुठेही फिरता येतं, पण मुळातच असा थिल्लरपणा माझ्या मनाला पटला नव्हता. एक सुखद कल्पना मात्र मनात रुंजी घालत होती आणि त्यावेळी मी आतुरतेने वाट पाहत होतो. योगायोग जवळजवळ येणार इतक्यात एक नको तो घोटाळा झाला. त्याच तसरीचा एक पेटेवाला शेतकरी येऊन बोलत बसला. चिकट कराडी गुळासारखं त्याचं बोलणं लांबतच होतं. कमी पडेल तशी वाकाची बड जोडून चराट वळावं
तसं त्याचं चाललं होतं. आता कोणत्याही क्षणी पाणी घेऊन जायला लाली येणार आणि हा समोरचा बोलका आडगंडू मध्ये आडवा पडल्याने आम्हाला मनसोक्त बोलता येणार नाही. त्या माणसाचा मला राग येत होता. त्याला उचलून इराणीच्या डोहात फेकावं असं अनावरपणे मला वाटत होतं. याला लवकर उचल म्हणून बामण्याच्या रानातल्या म्हसोबाला हात जोडत होतो आणि देव प्रसन्न झाला. चलतो बाबा आता असं म्हणत त्यानं बुड उचललं. शिवारभर मोरांचा दुपारी 2चा बिगुल वाजला. थोड्याच वेळात हातात एक लहानशी स्टीलची कळशी घेऊन लाली येत होती. माझं मनोगत साकारत होतं. मनात आनंदाच्या लहरी उठत होत्या. त्यावेळी कशाचीही कदर नसल्यासारखा मी डोळे मिटून झोपेचं सोंग घेऊन पडलो होतो. इतक्यात एक मंजूळ नाजूक आवाज आला. अहो, एवढी कळशी हिरीतनं भरून देत्यासा का? काय ते? मी नुकतीच जाग आल्याचा बहाणा केला. ती वादळात केळीचं झाड डोलावं तशी हिंदकळत हसायला लागली. का हसालीस? तुमचं डोळं रातसारी भजन केल्यागत दिसत्यात. मी नामोहरण. पुन्हा ती. देता नवं कळशी भरून? घे जा की. त्याला काही लायसन लागती या? मला बाई भ्या वाटतंय. कसलं? काळ्या गोंड्याच्या झाडानं आणि घावशीच्या इलीनं हिरीला अर्धी झाकून घेतली या. म्हणून गवीत गेल्यागत वाटतंय. बरं चल. आणि काय ग? तू शेताला येताना आमच्या घराकडे गेलतीस? होय, सुगंध आत्यासनी गाठ पडून आलो. काय म्हणाली आमची आई? म्हणाल्या लेकाला पिवळा करायचा हाय. आणि काय म्हणाली? मी नाही बाई सांगत. सांग, नाहीतर हिरीत ढकलीन. होय, ढकलतानं ढकलशिला, खरं पाठोपाठ उडी बी मारशिला. अगं सांग की. आधी कळशी भरून आणा. मी कळशी भरून आणली आणि तिच्या गोऱ्या गोबऱ्या हातात कळशी देत म्हणालो. लाले, सांग की. आत्याबाई मला म्हणाल्या गाडी संग नळ्याची जत्रा बी होईल. म्हणजे काय ग? एवढं बी कळना होय? माप शाळा शिकल्यासा नवं. आत्या मला म्हणाल्या मला तुझ्यासारखी सून पाहिजे. मग तू काय म्हणालीस? मी काय म्हणणार? गरिबा घरची लेक मी. अंगावर दडशी कापडे मिळायची पंचायत. राजाची राणी वयाचं कशाला ठरवू? गरिबीच्या चिंध्याबाळ्यांचं गटलं डुईवर घेऊन नसीब नील तिकडं जायचं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी तरारलं. भरल्या डोळ्यांनी भरली कळशी काकेत घेऊन ती निघाली. तिच्या चालीबरोबर कळशीतलं पाणी डुचमळत होतं. माझं मन गलबलून गेलं होतं. पृथ्वीवर माणूस उपराच ही वैज्ञानिक कादंबरी मी माझ्यासोबत घेऊन आलो होतो. खोपीत कॉटवर पिंजर भरलेली गादी पसरली होती. गादीवर कलंडून मी पुस्तक वाचत होतो. झोप कधी लागली आणि किती वेळ गेला हे मला काही समजलंच नाही. जाग आली ती गार वाऱ्याची लाट आणि मेघगर्जना कानावर आदळल्याने. उठून पाहतोय तर आसमंत काळ्या कोट ढगांनी दाटून आलेला. विजा कडाडत होत्या. वाऱ्याचा वेग अचानक वाढला होता. ते अक्राळ विक्राळ रूप पाहून मला आठवले. आई म्हणाली होती, ईज पडून पोरीचा बा भाजून मेला, नाहीतर लाली बी शाळा शिकली असती. पूर्वेस टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडत होता. निसर्गाचा भव्य पडदा रंगमंचावर म्हणजे आमच्या शिवारावर सरत येत होता. सगळी उसाचे रान थंडगार होणार म्हणून मन हरकले. वाऱ्याच्या जोरदार थपडीने मी खोपीत वळलो. पुन्हा एका अनामिक ओढीनं बाहेर डोकावलो. एक आगळा वेगळा हवा हवासा वाटणारा सुगंध वाऱ्यावर स्वार होऊन धावत येत होता. छाती भरभरून घ्यावा, साठवून ठेवावा असे वाटत होते. आणखी एक यासारखीच आगळ्या सुगंधाची जाणीव न कळत मनाला स्पर्शत होती. लाली बेभानपणे धावत येत होती. जलधारांचा पट्टा तिच्याशी पाठशिवणीचा खेळ करत तिच्या पुढे धावत येत होता. लाली धावत येऊन खोपीत घुसली. तिची छाती जलद गतीने वर खाली होत होती. ती अर्धे अधिक भिजली होती. आलीस ते बरं केलंस. खरं म्हातारी कुठं हाय? ती काही बोलणार इतक्यात डोकीवर अगदी जवळच वीज चमकली. पाठोपाठ प्रथम तोप डागावी, लगोलग उंच पर्वतकडा तुटून कोसळावा तशा कांठळ्या बसणारा आवाज घुमला. तिने घाबरून ओल्या अंगाने मला कडकडून मिठी मारली.
वडिलांच्या वेळचा भयानक प्रसंग आठवून ती शेंडाबूड थरथरत होती. तिला तशीच कवेत जाम कवटाळून मी निर्धारपूर्वक म्हणालो, लाले, घाबरू नकोस. या मिठीचा आधार मी तुला जन्मभर देईन. तिला आधार देत मी म्हणालो, लाले, तुझं आणखी एक समर्पक नाव मला खऱ्या अर्थानं आत्ताच आठवलंय. लग्नानंतर मी तुझं, माझ्या लाडक्या राणीचं नाव ठेवणार हाय मृदुगंधा. धन्यवाद.